पोलीस भरतीचं पुन्हा एक नवीन पत्रक आलेलं आहे। त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की 30 एप्रिल पर्यंत ज्या जागा रिक्त होणार आहेत, ज्या जाहिरातीसाठी उपलब्ध आहेत, त्या आम्हाला 30 एप्रिलच्या दिवशीच पाठवा। त्या मी आता समजून घ्या की जाहिरात ही आपली लवकरच येणार आहे। मैदानी चाचणी लेखी परीक्षा मात्र तुमची सप्टेंबरमध्ये होणार आहे। आता हे पण गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। आता जशी वरून अपडेट येते तशी आम्ही तुम्हाला सांगतोय, पण एवढी धावाधाव जर सप्टेंबरमध्ये जाहिरात येणार असेल तर त्यांनी केली नसती। आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही आता अभ्यास केला, जोरदार तयारी केली, व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचं सिलेक्शन होणार आहे। पण जर तुम्ही इथून पुढे सुद्धा टाइमपास केला तर बघा तुमचा पगार बुडणार। जरी तुमचा पुढच्या आयटमला सिलेक्शन झालं पण 1.5 वर्ष याच्यामध्ये निघून जाते। तुमचा 50,000 ऍव्हरेज पकडलं, आता 8वा वेतन आयोग लागणार आहे, वेतन वाढ होणार आहे, तरी तुमचा 9 लाख रुपये नुसता पगारच बुडून जातोय। त्यासोबत तुमचं लग्न वेळेला होत नाही, लोक टोमणे मारतात, मेसचं खावं लागतंय, दररोज उठायचं, ते गोळा फेकायला जायचं, तिथं वादविवाद घालायचे, मानसिक त्रास होतोय। सिलेक्शन नाही झालं तर लग्नाचा प्रश्न आहे, पण सिलेक्शन झालं तर लग्न वेळेला होतंय, कोणी टोमणे मारत नाही, इकडे तिकडे सत्कार होतात, तुम्ही नोकरीला लागता, स्थिर स्थावर होता आणि एकंदर सगळं व्यवस्थित होतंय। जर तुमचं सिलेक्शन झालं आणि नाही झालं तर दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत। तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा। त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे की अभ्यास करणं, व्यवस्थित तयारी करणं, कारण हा शेवटचा अटेम्प्ट म्हणून द्या। जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर पुढचा अटेम्प्ट द्यायचं की नाही तुम्ही तुमचं ठरवा, पण आता ताकद लावा, फुल ताकद लावा, योग्य मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमचं याच वेळी सिलेक्शन होईल। बाकी अभ्यास कुठेही होतो, खेडेगावात अभ्यास होतो, शहरात होतो, एसी मध्ये होतो, झाडाखाली होतो, क्लास लावून होतो, क्लास न लावता सुद्धा होतो। कसा अभ्यास करायचा कसा नाही करायचा तो तुमचा डिसिजन आहे, तो तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ठाम राहायचंय, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल। नाही झालं तर वनरक्षकला होईल, पण तुम्ही प्लॅन बनवला नाही तर कुठंच सिलेक्शन होणार नाही आणि उमेदीचे 2-4 वर्ष असेच व्हायला जातील। एकंदर सगळं तुमचं आयुष्य बिघडत जाईल आणि हे बिघडायचं नसेल तर फक्त प्लॅन करून व्यवस्थित अभ्यास करा, एवढीच कळकळीची विनंती आहे। जय हिंद, धन्यवाद।